कर्जत तालुक्यात गुन्हे शाखेचा मध्यरात्री सापळा. 25,000 वाळूसह 5 लाखांचे टिपर जप्त. आरोपी गजाआड. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून 5,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक कर्जत परिसरात गस्तीवर होते. याच दरम्यान कर्जत राशीन रस्त्यावरून एका टिपरमधून अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या पथकाने कानगुडेवाडी येथील विशाल हॉटेलसमोर सापळा रचला. कर्जतकडून राशीनच्या दिशेने येणारे संशयास्पद टिपर पोलिसांनी थांबवून चालकाला ताब्यात घेतले. दत्ता दगडू काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या कारवाईत 25,000 रुपये किमतीची 2.5 ब्रास वाळू आणि 5 लाख रुपयांचे टाटा यस कंपनीचे टिपर असा एकूण 5,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या 0241 24 16 111 किंवा डायल 112 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश भोये, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.